श्रीराम समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी असते ज्याची प्रत्येकाला आवश्यकता असते. कुठली आहे सांगा बरं? अशी कुठली वस्तू आहे, कुठली गोष्ट आहे की जिची गरज प्रत्येकाला आहे? संभ्रम निर्माण होतोय का मनात? ऐका, अर्थप्राप्ती प्रत्येकाला हवी असते की नाही? प्रत्येकाला पैसा हवा असतो. आपण म्हणतो बघा की पैसा सर्वस्व नाही, पैसा आपल्याला सगळं काही देऊ शकत नाही, असं बोलतो ना आपण. पण जरी असं आपण बोलत असलो तरी सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पैशाशिवाय काहीही करता येत नाही, हे तितकंच सत्य आहे. तितकंच सत्य आहे. आणि मग हा पैसा, ही अर्थव्यवस्था आपल्याकडं आली पाहिजे असं वाटतं ना आपल्याला. मग यासाठी आज एक उपाय मी आपल्या समोर मांडणार आहे. आपण तो ऐका आणि ऐकल्यानंतर ठरवा की खरोखर आपण या गोष्टी केल्यानंतर आपल्याला काही उपयोग होतो का. मी विश्वासपूर्वक सांगतो बघा, ज्या गोष्टी मी आपल्या समोर आज प्रतिपादन करणार आहे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी अतिशय आपल्याला उपयुक्त असणार आहे. पैसा तर आपल्याकडं येणारच आहे, पण आलेला पैसा सुद्धा आपल्याकडं कायम टिकू शकेल असं मी आपल्याला आज सांगणार आहे. काय करावं लागतं अर्थप्राप्तीसाठी? 5 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या जवळ असणं गरजेच्या आहेत. या जर नसतील तर त्या आजपासून आणण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टी आपण जर करू लागलो तर पैसा येतो, आलेला पैसा टिकतो आणि टिकणारा पैसा आपल्याला समाधान देतो. त्यामधली पहिली गोष्ट बघा, अर्थप्राप्तीसाठी आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद आपल्याला असला पाहिजे. होय, आई वडिलांची कृपा आपल्यावर असावी. माता पित्याच्या आशीर्वादाशिवाय घरामध्ये ग्रहलक्ष्मी येत नाही बरं. आई वडील आपले प्रधान असले पाहिजेत. माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे पण आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतील, माझ्याकडे भरपूर संपत्ती यावं असं मला वाटतं, पण आई वडिलांना जर मी घरामध्ये जपत नसेल तर बघा, आलेला पैसा जातो बरं निघून, तो टिकत नाही. पहिली गोष्ट माता पित्यांचा आशीर्वाद. दुसरी गोष्ट आपल्या गुरुची कृपा, सद्गुरु कृपा आपल्यावर असावी. मी परवा गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये बोललो होतो की गुरुची कृपा म्हणजे केवळ जप करणं म्हणजे गुरुकृपा नाही. गुरुची सेवा आपल्याकडनं घडते का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. तो वेगळा विषय राहील, आपल्याला त्या विषयात आता जायचं नाही. पण दुसरी गोष्ट गुरुची कृपा आपल्यावर असावी. तिसरी महत्वाची गोष्ट प्रयत्नाची कृपा असावी. प्रयत्नाची पराकाष्ठा. घरी बसल्या बसल्या मला पैसा यावा असं होत नसतं बरं. त्यासाठी प्रयत्नच करावे लागतात आणि ते प्रामाणिक करावे लागतात. प्रयत्न प्रामाणिक आपण करू लागलो, आई वडिलांची कृपा, आई वडिलांची सेवा आपण करू लागलो, गुरुची कृपा आपल्यावर होत आहे असं आपल्याला वाटू लागलं तर चौथी गोष्ट आपल्या प्रारब्धाची कृपा. आपलं प्रारब्ध, मग आता प्रारब्ध बदलण्यासाठी काय करावं लागतं? प्रारब्धाची कृपा कशा माध्यमातून आपल्यावर होऊ शकते? तर 5वी गोष्ट आहे, नित्य भगवंताच्या दर्शनानं आपलं प्रारब्ध बदलतं. प्रभूची कृपा असावी. रोज देवाचं दर्शन नित्य नेमानं प्रामाणिकपणे आपण घ्यावं. पण नुसतं नित्य देवाचं दर्शन मी घेतोय आणि आई वडिलांना बोलतोय असं नाही. देवाचं दर्शन असावं, आई वडिलांची सेवा असावी, सद्गुरूची सेवा असावी आणि प्रामाणिकपणे प्रयत्न असावेत. आपण हे करून बघा, आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती येत असतानाही आपल्याला जाणवेल आणि आलेली संपत्ती आपल्याला टिकत आहे, टिकणारी संपत्ती समाधान देत आहे
आणि आपल्यालाही आनंद वाटत आहे ही आपल्याला जाणवेल. आपण करून बघा आणि मग ठरवा की हे योग्य आहे की अयोग्य. आज इथेच थांबूया. श्रीराम समर्थ.